ठाण्याच्या वर्दळीच्या रस्त्यावरील स्टेशन परिसरातील मेसर्स वामन शंकर मराठे ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या दुकानात अनोळखी इस्मानी कडेकोयंडा तोडून दुकानात प्रवेश करत दुकानातील 28.5 लाखाचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता। या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नौपाडा पोलीस आणि गुन्हे शाखेद्वारे तपास सुरू केला। अखेर आरोपींचा मागोवा घेत ठाणे गुन्हे शाखा आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सूत्रधारांसह 5 जणांना 21 डिसेंबर रोजी बेड्या ठोकून तब्बल 29,95,340 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। ठाण्यात ज्वेलर्स दुकानात लूट करून गुजरात राज्यात लपून बसलेल्या आरोपींचा तांत्रिक अभ्यास आणि मोबाईलचं विश्लेषण करत पोलीस पथकानं आरोपी लीलाराम उर्फ लीलेश मेशवाल छत्रपाल हनुमान मंदिराच्या पाठीमागे राहणारा हा आईस्क्रीम पार्लर चालक आहे। आरोपी चुन्नीलाल उर्फ सुमन शंकरलाल प्रजापती हा मिस्त्री कामगार करणारा असून आरोपी जयसाराम उर्फ जेडी देवाराम कलबी हा राजस्थानमधला आरोपी असून आरोपी दोनाराम उर्फ दिलीप मालाराव पराडिया खोडीचारनगर सोसायटी बाळ सुरत हा डायमंड बाजारातील कर्मचारी आणि आरोपी नागाजीराम प्रतापजी मेघवाल हा राजस्थान इथे राहणाऱ्यांना गुजरात राज्यातील सुरत इथून अटक करून त्यांच्याकडील 483 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने 5.5 किलो वजनाची चांदी नाणी भांडी दागिने इमिटेशन ज्वेलरी मोबाईल फोन आणि इतर वस्तू असा 29,15,340 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। अटक सर्व आरोपींना ठाणे न्यायालयात नेलं असता न्यायालयानं त्यांना 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत। 5ही आरोपी हे मूळचे राजस्थान राज्यातील आहेत, तर या आरोपींवर गुन्हे दाखल असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। स्टेशन नौपाड्याच्या हद्दीमध्ये 17 डिसेंबरला मराठे ज्वेलर्समध्ये घरफोडी चोरीचा प्रकार घडला होता, ज्याच्यामध्ये 28,77,000चा मुद्देमाल चोरीला गेला होता। त्या नौपाड्याच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख एसीपी शेखर बागडे, त्याचबरोबर एसीपी डिटेक्शन 2 श्री डोंगरे, खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी पीआय शिंदे, पीआय नरेंद्र पवार, एपीआय सुनील तारमळे, एपीआय श्रीकृष्ण गोरे, एपीआय भूषण कापडनीस, पीएसआय विजय राठोड, पीएसआय तावडे आणि पीएसआय दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून त्यामध्ये